इराणच्या राजकारणात एक मोठी आणि धक्कादायक घटना घडल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. युद्धाच्या तणावाच्या वातावरणात इराणला मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिके आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. या हल्ल्यात त्यांचा मुलगा मुज्तबा खामेनेई देखील जखमी झाल्याचे सांगितले जाते. या घटनेनंतर इराणमध्ये मोठे राजकीय बदल घडल्याचे दिसत आहे. अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा मुज्तबा खामेनेई यांची इराणच्या सुप्रीम लीडर पदावर नियुक्ती करण्यात आल्याची माहिती दिली जात आहे. विशेष म्हणजे इराणच्या इतिहासात ही घटना एक वेगळाच योगायोग मानली जात आहे. कारण अयातुल्ला अली खामेनेई हे देखील सुप्रीम लीडर होण्यापूर्वी एका बॉम्ब हल्ल्यात जखमी झाले होते आणि त्या हल्ल्यानंतर त्यांचा उजवा हात कायमचा निकामी झाला होता. आता त्यांचा मुलगा मुज्तबा खामेनेई देखील हल्ल्यात जखमी झाल्यानंतर सुप्रीम लीडर पदावर विराजमान झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे इराणच्या इतिहासात पुन्हा एकदा जखमी झालेल्या व्यक्तीने सर्वोच्च नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारल्याची चर्चा सुरू आहे.